हेलो नमस्कार दोस्तों, एक बार फिर से स्वागत है आपका हमारे चैनल क्रेजी मीम में। मैं हूँ रवि और आज हम लोग मनाने वाले गुड़ी पड़वा, जो कि है मराठी लोग का नया साल। तो वो कैसे चालू होता है, उसका इम्पोर्टेंस क्या है, कैसे मनाया जाता है और गुड़ी और पड़वा का क्या इम्पोर्टेंस है, वो अपन जानेंगे इस वीडियो में। प्लीज़ एंड तक बने रहिए और चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कीजिए। मेणबत्ती असली पाहिजे होती. मेणबत्ती राहते काय एवढी समय एक एक टका घ्या. क्या हमें घ्या. आज मुलांनी हा नवीन वर्षाचा जो काही सण साजरा करतात त्यांना चांगली बुद्धी दे, वर्षानुवर्षे त्यांना अशीच त्यांच्याकडनं सेवा करून घे आणि सर्वांना सुखाई. आणि जर काय चुंबल झाली असेल तर ती आपल्या पोटात हो महाराजा. तो काय काढतोय ना तिथे. पाच जणांनी हात लावा. या सर्वांनी काय त्याला असं हात लावा फक्त. या आतमध्ये ढकलायचंय ना. जय श्रीराम. बघा बरोबर आहे काय. जाऊ दे खाली. झालं गुढीपूजनाचा कार्यक्रम झाला. जागेला जाऊन जाणारे आमचे चंद्रकांत चव्हाण साहेब, माझे चव्हाण भाऊ यांच्या हस्ते या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम होत आहे. हे मराठी नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्य द्यावी व मुलांना विद्यावाचन समृद्धी बनव आणि ज्या काही गेल्या वर्षाच्या आठवणी येतील ते या नवीन वर्षात सर्वांना विसरण्याची शक्ती प्राप्त हो अशी सर्वांना
आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा. मी सौभाग्यश्री सोनवणे वहिनी यांना कृपया विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन गुढीबद्दल लोकांना आपल्या सभासदांना गुढीचं महत्त्व काय आहे, गुढी का उभारली जाते या सगळ्या गोष्टी आपण सांगाव्या. सर्वांना प्रबोधनकार सोसायटीतील सर्व सदस्यांना या हिंदू नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना हिंदू नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं आणि एकात्मतेचं जावं. सर्वांमध्ये प्रेम, उल्हास, उत्साह असाच निरंतर कायम टिकून राहू. आज आपण हा गुढीपाडवा पहिल्यांदाच आपल्या सोसायटीत साजरा करत आहोत. पाडवा या दिवशी गुढी म्हणजे बांबूची काठी असते आणि त्याच्यावरती कलश लावला जातो, साडी नेसवली जाते आणि याच्यात जे विविध अलंकार आहेत जसं की हार लावला आहे, साखरकाठी लावलेली आहेत, या प्रत्येक गोष्टीचं शास्त्रीय आध्यात्मिक असं महत्व आहे. तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. प्रथमतः सांगते की गुढीपाडवा आपण का साजरा करायचा असतो. तर गुढी म्हणजे एक विजय ध्वज आहे, विजय पताका आहे. तर आपण सर्वांनीही विजय पताका लावणं गरजेचं आहे. गुढीपाडवा कधी सुरू झाला तर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा राक्षसांचा वध करून जेव्हा अयोध्येला पुन्हा घरी त्यांच्या आले त्यावेळी सर्व अयोध्या वासियांनी त्यांचं स्वागत अशा पद्धतीची गुढी लावून केलं. त्या दिवसापासून गुढीपाडव्याची सुरुवात झाली. प्रत्येकाने आपल्या घरोघरी ही विजय पताका लावून प्रभू श्री रामचंद्रांचं स्वागत केलं. अजून त्याचं कारण म्हणजे ही विजय ध्वज म्हणजे हा ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून या गुढीपाडव्याला ब्रह्मध्वज असेही म्हटलं जातं. या दिवसापासून आपलं हिंदू धर्मियांचं नवीन वर्ष शालिवाहन संवत्सर सुरू होतं. अशा विविध कारणांनी गुढीपाडवा साजरी केली जाते. याचं एक आध्यात्मिक कारण असं आहे की या दिवशी आपण कोणताही नवा संकल्प केला तर तो पूर्णत्वास जातो. जसं की कोणत्या पद्धतीची आपण नवीन साधना सुरू केली, योग साधना म्हणा किंवा मंत्र साधना म्हणा, तर त्याचं जे फळ आहे ते दुप्पटीने आपल्याला मिळतं. याचं अजून एक कारण म्हणजे या दिवशी आपण कोणत्याही पद्धतीचं दान केलं तर आपल्या येणाऱ्या 7 ज्या पिढ्या आहेत त्यांना त्याचं पुण्य लाभतं. त्यामुळे या दिवशी दान करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि गुढीपाडवा हा प्रत्येकाने आनंदाने उत्साहाने साजरा करणं तितकंच गरजेचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना विनंती करतो की आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा द्यावं. विनंती. सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. असेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नेहमी आपला जेव्हा गुढीपाडवा सण येईल तेव्हा कमीत कमी 3 वर्ष तरी हे असं चांगलं उपचार झालं पाहिजे ही मी मला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या सभासदांना निरोगी ठेवू, चांगली स्वरूप दे, त्यांची बरोबर अशी आम्ही प्रार्थना करतो. स्वस्थ जीवन, निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी नवीन दिवसादिवशी मी प्रार्थना करतो. शुभेच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
ऐसे ही नए नए वीडियो देखने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। मिलते हैं अगले वीडियो में। धन्यवाद।